इथून रेवा संगम स्थान अर्थात समुद्र आहे 2.2 किलोमीटर आणि आपण बघू शकतो या बाजूला भरपूर अशी गर्दी, गाड्यांनी भरून जाणारे समुद्राकडे लोक असतील जे ट्रॅव्हलने वगैरे आलेले आहेत आणि बाकीचे काही लोक जे पायी परिक्रमा असतील ते पायी निघालेले आहेत. तर चला बघूया, आता आपण जाऊया समुद्राकडे. तर रामकृष्ण मंडळी, नर्मदेहर आपला नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा आजचा आहे 19वा दिवस आणि 19व्या दिवसामध्ये आपण आज निघलेलो आहोत समुद्राकडे. अर्थात आज आपण समुद्र पार करून जाणार आहे. आपल्याकडे तिकीट्स वगैरे आपण सगळे काल काढलेले आहेत आणि कालचा आणि आजचा आपण दोन्ही ब्लॉग एकत्रच बनवत आहोत कारण आपलं चाल कमी होती. तर आज आपण फायनली निघालेलो आहोत. सकाळचे वाजलेले आहेत आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहेत आणि आपण समुद्राकडे निघालेलो आहोत कारण 9 वाजता होड्या निघतील असं त्यांनी सांगितलंय. 9 वाजेपर्यंत आपल्याला तिथे जायचंय. आपण 7:30 पर्यंतच तिथे जाऊ, परंतु मग थोडंफार समुद्रावर थोडं थांबता येईल, तिथं संगम वगैरे वागता येईल आणि नंतर धावपळ नको म्हणून आपण व्यवस्थित जागा भेटण्यासाठी आणि व्यवस्थित वेळेत मस्तपैकी पोहोचण्यासाठी निघालेलो आहोत. आपण या गाड्या बघू शकतो, जे ट्रॅव्हल्स वगैरे जाणारे लोक आहेत ते अशा गाड्यांनी पण समुद्रापर्यंत जात आहे. पण आपण पायी परिक्रमा असे आपल्याला गाडीत बसायचं नसतं, त्याच्यामुळे आता आपण निघालो पायी सर्व छोटी छोटी पायी जाणारी माणसं बघा, म्हणजे हे वेगळे थोडेसे थांबा. तर आपण आता पायी निघालेलो आहोत. बघितलं नसेल लोकांनी एवढं काही. आणि आता चाललोय आपण समुद्राकडं. समुद्रातील आपण थोडाफार प्रवास तुम्हाला दाखवू कारण समुद्रात काय वेगळा असा विशेष प्रवास नसतो. पण आज आपण विशेष म्हणजे बसा, म्हणजे त्यात विशेष दाखवायला काय नसते, मजा आनंद आम्ही घेऊ शकतो. पण त्यात तुम्हाला उगाच टाइमपास नको, पण थोडाफार आपण दाखवू. आणि आपण चाललेलो आहोत दक्षिण तटाकडून उत्तर तटाकडे, म्हणजे पितृभूमीकडून तर देवभूमीकडे. तर बघू आता आपण समुद्राकडे चाललोय. मग पुढचा प्रवास कसा होतोय तुम्हाला दाखवतच राहू. नर्मदे हर. आपण आता समुद्राच्या जवळ आलोय. इकडे जर मागं बघितलं तर समुद्राच्या जवळ आणि या छोट्याशा पुलावरून आपण आता चाललेलो आहे एकदम तटावर, जिथून आपल्याला होड्या भेटणार आहे. आपल्यासोबत आपले अक्षय महाराज वगैरे, शिंदे सरकार म्हणजे आपले शिंदे बाबा 2 दिवस जे गायब होते ते आज आपल्याला भेटलेले आणि आपले शिंदे बाबांसोबत नर्मदे हर. आणि आता पुन्हा बाबांसोबत आता आपण चाललोय. आणि इकडे जर बघितलं तर या बाजूला जवळ तट आलेला आहे, म्हणजे इथून आपल्याला होड्या वगैरे भेटणार आहे. छोटीशी खाडी सारखं आहे इथं आणि मग खाडीतून मग पुढे समुद्राला जॉईन करून मग आपण जाणार आहे. तर बघू आता समुद्राचा प्रवास आपण करणार आहे थोड्याच वेळात. फायनली आपण आलेलो आहोत इथे जहाजांच्या ठिकाणी. इथे जर बघितलं तर भरपूर अशा जहाज लावलेल्या मोठमोठ्या आणि भरपूर परिक्रमा असे, म्हणजे आता इथून पायी चालणारे तर आहेच, पण बरोबर गाड्यांनी वगैरे जे येणार आहेत ते सुद्धा इथून परिक्रमा करतायत. तर गाड्यांवाले सुद्धा भरपूर परिक्रमा असे सुंदर असं भाग जर बघितलं तर सूर्योदय पण आपल्याला बघायला मिळेल. आणि इथं तटकावर आता आपण आलेलो आहे. जर इथं बघितलं तर पूर्ण माती दिसेल आपलं, म्हणजे चिखल वगैरे दिसेल, पाणी वगैरे काहीच नाही. परंतु जेव्हा भरती येते, भरती आल्यानंतर असं म्हणतात की इथले जे झाडं वगैरे मागचे ते सुद्धा झाकून जातात असं म्हटलेलं आहे. माहित नाही आपल्याला पाणी किती येते, परंतु भरती आल्यानंतर इथं पूर्ण पाणी आल्यामुळं इथं होड्या वगैरे पाण्यावर येतात आणि मग इथून आपल्याला जाता येतं. तर इथं अजून भरती तर काय आले नाही समुद्राला. जेव्हा भरती येईल 9:30-10चा टायमिंग असतो काहीतरी, जेव्हा भरती आल्यानंतर इथं पाणी असेल आणि मग पाणी आल्यानंतर या होड्यांनी आपण समुद्रातून पार करून जाणार आहे. तर बघू जेव्हा भरती वगैरे येईल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच आपला प्रवास दाखवणार आहोत. तोपर्यंत आता आपण थोडा आराम वगैरे करू, इथला परिसराचा आनंद घेऊ आणि भरती येण्याची आता आपण वाट बघू. आपण 7-7:30च्या आसपास इथं पोहोचलोय आणि आता 8:30 वाजून गेले. भरपूर गर्दी इथं जर बघितलं आपण तर आता जमा झालेली आहे. आणि जर ह्या बाजूला बघितलं तर पूर्णपणे आपल्याला चिखल वगैरे दिसतोय. इकडे जर बघितलं तरी चिखल वगैरे दिसतोय. इथं नाव मातीत टेकलेली दिसते, पुढे चिखल आहे पूर्ण आणि इकडं पण पूर्ण नाव खाली टेकलेले आहेत. तर बघू पाणी वगैरे जेव्हा येईल, भरती जेव्हा येईल तेव्हा आपण परत तुम्हाला इथं काय बदल होतोय ते दाखवूच. फायनली 9:30 पावणे झाले आहेत आणि आपण पूर्ण सेटअप करून आता जहाजमध्ये बसलेलो आहे. इकडे जर बघितलं तर आपले शिंदे बाबा आहेत, आपले अक्षय महाराज, इकडे दादू बाबा
आणि बाबा तिकडे आहेत माग, त्यांचा व्हिडिओ फोटो काढायचं काम चालू आहे. तर आता आपण बसलोत नावेत, पण अजून काही खाली बंदर बघितलं इकडं तर चिखल वगैरे पूर्ण दिसेल. अजून काही भरती आलेली नाही, जेव्हा भरती येईल तेव्हा निघू. 11-12 किती पण वाजू शकतो माहित नाही, पण तोपर्यंत आपण तुम्हाला नक्की माहिती देत राहू. पण सध्या तरी काही भरती आलेली नाही. आपण सगळं तयार करून आता 9:30 वाजता बसलेलो आहे बोटीमध्ये. जवळजवळ 150च्या वरती लोक असतील एका बोटीत. मागे अशा 2 बोटी इकडे आणि 3 बोटी इकडे, टोटल 6 बोटी आहेत. तर आता सगळेजण आम्ही सेटअप घालून बसलेलो आहोत. बघू आता भरती कधी येते आणि आपण निघतोय कधी ते. पण जर बघितलं तर आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे होड्या टेकलेल्या आहेत आणि इथे हळूहळू आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे. इथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि भरती आहे ती समुद्राला आता येते. त्याच्यामुळं इथं पाण्याचं प्रमाण आता पातळी वाढत आहे थोडी थोडी हळूहळू. आणि जास्त पातळी वाढल्यानंतर आपण पुन्हा तुम्हाला दाखवणार आहोत. परंतु त्याच्या आधी आपण बघू शकतात की पूर्ण चिखलाचा प्रदेश असलेल्या ठिकाणी आता पाणी वाहायला सुरुवात झालेली आहे आणि समुद्राची जी भरती आहे ती आता सुरू झालेली आहे या ठिकाणी. फायनली आपली बोट निघालेली आहे आणि जेवढी म्हणजे आपण बघू शकतो की झाडापर्यंत त्याची जात असते ती भरती, परंतु एवढी भरती आलेली नाहीये. परंतु एखादी होडी वगैरे साधारणपणे चालू शकते एवढी भरती आलेली आहे. म्हणजे पाणी आलेलं आहे, एक बोट साधारणपणे इथून जाऊ शकते तरंगून. अशा प्रकारची थोडीशी भरती इथे आलेली आहे आणि जास्त भरती येण्यासाठी ते म्हटले की आता ह्या काळात रात्रीची भरती जास्त असते, म्हणून जेवढी आपल्याला अपेक्षा होती तेवढी भरती तर आली नाहीये. आणि या छोट्याशा भरतीतून आता आपण पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपण बघू शकतो की सर्व मंडळी आता आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला आणि या खाडीतून पुढे जाऊन आपण समुद्राकडे जाणार आहोत. तर बघू शकता आपण हा छोट्याशा भरतीमधून आपला प्रवास चाललेला आहे. आता फायनली आता आपण या बंदराकडून म्हणजे जिथं आपण बसलो त्याला जहाज वगैरे थांबण्याची जागा बंदर म्हणता येईल, छोटस बंदर होतं, तिथून या खाडीच्या एरियातून आता आपण निघालोय. आपल्या बरोबर आपले जाधव महाराज, कटाने बाबा, अक्षय महाराज आणि आमचे शिंदे बाबा पण सोबत आहे. आणि इथून जवळजवळ 3.5 ते 4 तास वगैरे लागतात जाण्यासाठी. आता मला वाटतं वाजलेले आहेत 11:55, नाही सॉरी 10:55 झालेले आहेत. म्हणजे 11 वाजत आलेत, 12, 1, 2, 3 आपल्याला 2:30-3 वाजू शकतात. आणि फायनली आपण आता दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे, म्हणजे दक्षिण तटाला पितृभूमी म्हटलं जातं, त्या पितृभूमीकडून उत्तर तट म्हणजेच देवभूमी ज्याला म्हटलं जातं त्या देवभूमीकडे आता आपण निघालेलो आहोत. आणि सर्व जवळजवळ 150 पेक्षा जास्त लोक या बोटीमध्ये आहे. आपण बघू शकतो इकडे पण माणसं भरपूर बसलेले आहेत आणि बोट हँडल करण्याचं हे जे जागा आहे तिथून बोट हँडल होते. तर फायनली आपण आता दक्षिण तट सोडलाय. आपण पुन्हा एकदा अमरकंटाकडून येऊच, पण आतापुरता आपण दक्षिण तट सोडून उत्तर तटाकडे निघालो आहे. तर जेव्हा समुद्रात वगैरे जाऊ तर आपण तुम्हाला पुन्हा दाखवण्याचा प्रयत्न करूच. पण बघू आता आपला समुद्रातला प्रवास, एक नवीन अनुभव जवळजवळ 3.5 ते 4 तासाचा आता सुरू झालेला आहे. हे समुद्र पक्षी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला उडताना दिसतील. आणि अशा पक्ष्यांचा आनंद घेत घेत आपण जर चाललो आहोत आता पुढच्या प्रवासाला समुद्राकडे. बघू शकतो आपण बऱ्यापैकी त्यांची इथे फिरणं चालू असतं. मागे पण आपल्याला ते दिसतील आणि बाजूला पण आहेत, थव्यानं ते इथे फिरतायत. तर असा लूकचा आनंद घेत घेत आपण आता पुढे चाललोय. आता आपण आलेलो आहोत बरोबर समुद्राच्या मध्यावर. आपण जर मागे बघितलं तर समुद्र आहे आणि या बाजूला जर बघितलं तर मागच्या बाजूला बरोबर गंगा मैया, नर्मदा मैयाचा इकडे संगम आहे. मागे
इथे नर्मदा मैयाचा आलिया बेट वगैरे जो मोठा प्रदेश असेल, भरपूर मोठा तो ते क्षेत्र आहे. आणि समोर बरोबर समुद्राच्या मध्यावर प्रवासामध्ये आपण आलो असताना या बाजूला नर्मदा मैयाचा संगम समुद्राशी आहे आणि या बाजूला नर्मदा मैयाचं आपल्याला पात्र लागतं. तर ज्या तटाला दक्षिण तटाला पितृभूमी असं म्हटलं जातं, पितरांच्या नावाने आपण ज्या ठिकाणी काही पिंडदान वगैरे असेल किंवा काही कर्म करू शकतो ते पितृ तट, ते आता आपला दक्षिण तटचा प्रवास आता एक टप्प्यातला पूर्ण होऊन आपण फायनली उत्तर तटाकडे निघालेलो आहोत. त्याला देवभूमी म्हटलं जातं. आणि उत्तर तटावरून आपला प्रवास एक तास दीड तासामध्ये चालू होईल. आपल्या तास दीड तासामध्ये समुद्राचा प्रवास संपून आपण आता उत्तर तटाकडे जाऊ. तर फायनली आपण मध्यावर समुद्राच्या येऊन आता उत्तर तटाकडे निघालेलो आहोत. आणि उद्यापासूनचा बहुतेक आजच थोडासा प्रवास आणि उद्यापासून आपला प्रवास समुद्राकडचा संपून उत्तर तटाचा चालू होणार आहे. आमचे खटाने बाबा इथे झोपलेले आणि इकडे दादा बाबा शेंगा खायचा आनंद घेत आहेत. सगळे महाराष्ट्रातली मंडळी, काही बाहेरच्या राज्यांमधली. इकडे आपले शिंदे सरकार, शिंदे बाबा बसलेले आहेत, अक्षय महाराज आहेत आणि स्वतः मी इथे आहे. तर आपला असा प्रवास पूर्ण होत होत आलेला आहे. समुद्रातला तासभर आपला प्रवास होऊन बाकी आहे, म्हणजे निम्मा तरी जवळजवळ राहिलाय. आणि प्रवास संपून आता आपण उत्तर तटाकडे जाणार आहोत. फायनली आपण उत्तर तटाच्या जवळजवळ आलेलो आहोत. आपल्याला इथे जहाज वगैरे किंवा ज्या तेलाचे कारखाने वगैरे ज्या दिसतात त्या कारखान्यांच्या थोड्या थोड्या छटा आपल्याला दिसत आहे. इकडे पुढे टाक्या वगैरे म्हणजे एक इंडस्ट्रियल एरिया इथून आपल्याला दिसायला सुरुवात झाली आहे आता. आणि इकडे जर बघितलं तर इकडे आपल्याला उतरण्यासाठी बंदर वगैरे आहे. तर आता उत्तर तटाच्या जवळजवळ आपण आलेलो आहोत आणि अवघ्या काही मिनिटात आपण उत्तर तटाला आता जाऊन आपली होडी पोहोचणार आहे. आणि आपला समुद्रातला प्रवास आता संपणार आहे. आणि समुद्राच्या प्रवासातील या शेवटचे काही क्षण आपण बघू शकतो आता. फायनली आता आपण आलेलो आहोत समुद्राचा प्रवास पार करून उत्तर तटावर आपण पोहोचलेलो आहोत. आपण जर इकडे बाजूला बघितलं तर आपली जी होडी आहे ती अजून खाली होते, लोक खाली उतरत आहेत. आणि आपण आता उत्तर तटाचा प्रवास थोड्या वेळानं काहीतरी खाऊन वगैरे फराळाचं, आज एकादश आहे, माऊलींची एकादश आहे मोठी आज, कार्तिकी एकादशी. तर आज आपण काहीतरी फराळाचं वगैरे खाऊन आणि मग उत्तर तटाचा प्रवास थोडासा आज करणार आहोत. तर आपण आता पोहोचलेलो आहोत समुद्राच्या तटावर इथे उत्तर तटाला. बघू आता पुढचा प्रवास आणि पुढचं फराळ वगैरे कसं काय होतंय बघू. फायनली आपण ज्याची जास्त वाट बघत होतो भरपूर दिवसापासून, नाही का, असं समुद्र क्रॉस करायचा आहे, समुद्र ओलांडून जायचंय, प्रवास आहे भरपूर होडीनं. तर जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास आपण केलेला आहे समुद्राचा. आणि उत्तर तटावर आता आपण परत आपलं सर्व सामान वगैरे सोबत घेऊन आता आपण उत्तर तटावर आलेलो आहोत. एक पुन्हा वेगळी ऊर्जा आलेली अंगामध्ये, कारण नवीन असं काहीतरी अनुभव, नवीन दर्शन, नवीन तीर्थ वगैरे सगळं आता आपल्याला परत पुन्हा अनुभवायला, दर्शनाला भेटणार आहेत. तर आता उत्तर तटावर आलोय, खूप जास्त असं भारी वाटतं, एकदम फिलिंग ढगात त्या टाईप. आता आपण आज माऊलींची एकादशी, आपल्या ज्ञानोबरायांची कार्तिकी एकादश, मोठा समाधी सोहळा उद्या परवाचा असतो माऊलींचा, आणि आज एकादशी. अजून आपण तर फराळी चिवडा, चिप्स, शेंगदाणे याच्यावरच आहे. बघू तिथे प्रसादाची व्यवस्था आहे, प्रसादी काय ते खाऊ आपण आणि थोडंसं एक 10-15 किलोमीटर पुढे जाऊ, असा आपला प्रयत्न आहे. उत्तर तटावरचा आजचा प्रवास आपण सुरू करणार आहोत. तर बघू आता फराळ वगैरे करू. आपले अक्षय महाराज आपल्या सोबत आहेत, आपले शिंदे बाबा आहेत पुढं, मागे आपले खटाने बाबा, दादू बाबा, सगळे आपली मित्रमंडळी सगळे आता आपल्या सोबत आहे. आणि आता आपला पुन्हा उत्तर तटावरचा आपला प्रवास आता चालू होतोय. केळी आणि थोडासा साबुदाणा
याचा फराळ आपल्याला भेटलेला आहे आता याच्या आशीर्वादाने. आणि तो फराळ वगैरे करून आता आपण विश्रांती तर काय करायची गरज नाही, कारण आपण काय थकलो नाही. आपण फराळ झालं की लगेच उत्तर तटाचा प्रवास इकडे मिठी तलाई वगैरे इथून आता आपण चालू करणार आहोत, कारण मिठी तलाईला आपण पोहोचलेलो आहे. बाबा मिठी तलाईचाच एरिया आहे ना, मिठी तलाईला आपण आता पोहोचलेलो आहे. तर मिठी तलाईवरून आता आपण उत्तर तटाला सुरुवात करणार आहे. उत्तर तटावरचा प्रवास करून आता आपण आलेलो आहोत सुवा या गावामध्ये. म्हणजे आपण निघलो होतो मिठी तलाईवरून, तिथे फराळ वगैरे करून आपण जवळजवळ 11 किलोमीटर चालत आलेलो आहोत. आणि सुवा या गावात येथे मंदिरामध्ये आपण थांबलेलो आहे. गोसेवा ट्रस्ट सुवा आणि अतिशय भव्य दिव्य आश्रम हा आहे. आपण जर पुढच्या कॅमेऱ्याने जर बघितलं तर इकडं मंदिर वगैरे आणि पुढं मोकळा परिसर, एकदम मोकळं पटांगण आहे. इकडं आपले सर्व परिक्रमावासी कपडे वगैरे धुत आहे. आणि इकडं भव्य दिव्य गोशाळा आहे, भरपूर मोठी गोशाळा आहे, वगैरे गाया वगैरे आहेत तिथे. आणि या ठिकाणी आता आपण थांबलोय या आश्रमामध्ये. आणि आजचा आपला प्रवास इथे थांबतोय. म्हणजे आजचा आपला आहे 19वा दिवस. 19 दिवस नाही आपला, 19वा दिवस होता आपला प्रवास. इथं मुक्काम आपला आहे. आणि आपले सगळा मित्र परिवार, आपले खटाणे बाबा असते, जाधव बाबा, आपले शिंदे सरकार येत आहे. आणि आपले पवार माऊली, आपले सगळे गुरुबंधू मंडळी, सगळे नव्या दम्याचे पोर आहेत. आज आपल्या बरोबर आहे, उद्या आपल्या पुढे राहतील. आणि आजचा असा 19व्या दिवसाचा प्रवास इथं थांबलाय सुवा गावात आश्रमात. आपण आता मुक्कामी आजच्या दिवसाला थांबलोय. इथं आपण आता आराम करून, जेवण वगैरे करून, विश्रांती करून उद्या सकाळी पुढे निघणार आहे. पुढच्या प्रवासाला आपण प्रारंभ करणार आहे 4 वाजताच. ते एवढं लवकर नाही, 6 वाजता आपण निघू, 6 वाजता निघणार आहे. आणि अजून पुढची गावं काय आपण बघितले नाही काही, त्यामुळे बघू पुढची कोणती गावं आहे त्याचा जरा आढावा घेऊन मग उद्या सकाळी आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहे. बोला नर्मदे हर.